गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डिमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल रात्री US मार्केट बंद होतं. त्यांच्याकडे इव्हेंट होता त्यामुळे, परंतु USचे फ्युचर्स मात्र चालू होते. तर जसं आपण पाहिलं की ट्रम्पने सगळ्यात सुरुवातीला युरोपियन युनियनवरती 50% टॅरिफ इम्पोज केलं. त्यानंतर तिथे मार्केट पडलं. त्यानंतर त्यांनी 24 तासाच्या आतमध्येच ते स्टेटमेंट फिरवलं आणि ते पॉज केलं आणि तिथे पुन्हा फ्युचर्स वरती आलेले आहेत. परंतु स्टील तिथे मार्केट सुरू झालेलं नाही आहे. मार्केट आज रात्री तिथे ओपन होईल आणि त्याचा पूर्ण इम्पॅक्ट आपल्याला त्याच्यावरती पाहायला मिळेल. तर काल जे फ्युचर्स USचे ट्रेड करत होते ते पूर्णपणे पॉझिटिव्ह होते. नॅसडॅक ऑलमोस्ट 1.5% आसपास पॉझिटिव्ह ट्रेड करत होता फ्युचरमध्ये. त्यानंतर आज जर आपण USचे फ्युचर्स पाहिले तर ते स्लाइटली लोअर, म्हणजे कालच्यापेक्षा थोडेसे लोअर ट्रेड करतायत आणि परंतु तुम्ही आत्ता जर पाहिलं ते तुम्हाला 1%च्या आसपास ग्रीनमध्येच दिसतील. ओके, म्हणजे कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही. ओके, आता पहा आपल्याकडे काय परिस्थिती आहे. म्हणजे आता ग्लोबली जर पाहिलं ना तर मोस्टली मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत. ओके, आणि ना कुठला पॉझिटिव्ह ट्रिगर आहे मार्केटमध्ये सध्या, ना कुठला नेगेटिव्ह ट्रिगर आहे मार्केटमध्ये. ओके, आता जर नेगेटिव्ह ट्रिगर जर क्रिएट करायचं असेल तर ते ट्रम्प क्रिएट करू शकतात, कारण मार्केट दोन्ही म्हणजे US मार्केट आणि इंडियन मार्केट आणि मोस्टली जगातले मार्केट्स हे हायर साईडला आहेत, हे लक्षात ठेवा. आणि जर पॉझिटिव्ह ट्रिगर क्रिएट करायचा असेल तर तो आपल्याकडे पर्सनल इव्हेंट आहे, परंतु तो आहे जून महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये. ते म्हणजे RBIची पॉलिसी आणि तिथे मोस्ट लाईकली हे अज्युम करण्यात आले की 25 बेसिस पॉईंटचा रेट कट होऊ शकतो. ओके, त्यामुळे FD जे फिक्स डिपॉझिट आहे तर ते अनअट्रॅक्टिव्ह एक इन्स्ट्रुमेंट होऊ शकतं फायनान्शियल, आणि त्यामुळे मॅक्सिमम पैसे पुन्हा स्टॉक मार्केटमध्ये इम्पोज केले जाऊ शकतात थ्रू म्युच्युअल फंड किंवा डायरेक्ट इन्व्हेस्टिंग वगैरे वगैरे वगैरे. आता जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर मोस्टली ग्रीनमध्ये आहेत. परंतु जर आपण आपले जर काय आपण त्याला म्हणतो गिफ्ट निफ्टी जर पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होत आहे. एक 10-15 पॉईंट गॅप डाऊन, म्हणजेच फ्लॅट. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर आपल्याकडे मार्केट एकदम हायर साईडला आहे. 25,000च्या आसपास मार्केटने अगदी एक्झॅक्ट क्लोज केलेलं आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपण जर शेअर्स जर पाहिले, म्हणजे निफ्टी 50मधले जे काही मॅक्सिमम शेअर्स आहेत, मॅक्सिमम कंपनीज आहेत, तर ते शेअर्स हायर साईडला ट्रेड करतात. एक डीप येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी भले मार्केट साईडवेज राहो किंवा मार्केट थोडंसं खाली येऊ, परंतु शेअर्स महाग आहेत सध्या तरी, एवढं मात्र खरं. ओव्हरऑल मार्केटचं जर प्राईस अर्निंग रेशो जर पाहिला तर त्या हिशोबाने रिजनेबल रेट आहे. परंतु जर तुम्हाला शेअर्स घ्यायचे असतील तर ही वेळ नाही आहे, थोडंसं थांबण्याची वेळ आहे. मार्केटमध्ये एक छोटासा डिप जरी आला ना तरी मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी बाईंग आपल्याला पाहायला मिळू शकतं. आता मार्केटमध्ये जर तुम्ही म्हणाल तर ऑप्शन बाईंगपेक्षा ऑप्शन सेलिंगला सगळ्यात जास्त चान्स आहे. त्याचं कारण असं वाढलेला इंडिया विक्स. तुम्हाला एक सांगतो, आज सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. 5 दिवस आधी सेन्सेक्सचा जो ॲट द मनी प्रीमियम होता, कॉल आणि पुट दोन्ही मिळून, तो होता अराऊंड 1000 रुपयाच्या आसपास. आज म्हणजे काल रात्रीपर्यंत, काल संध्याकाळपर्यंत ॲट द मनी जो शॉर्ट स्टॅडल आहे तर त्याचा कंबाईंड प्रीमियम अजूनही 1000 रुपयाच्याच आसपास आहे. म्हणजे गेले 5 दिवसामध्ये अजिबात डिके झालेला नाही आहे. परंतु याचा फायदा आज होणार आहे, कारण आज आहे एक्सपायरी आणि शेवटच्या दिवशी ते ओपन होतानाच खूप लोअर ओपन होणार. अचानक प्रीमियम मेल्ट व्हायला सुरुवात होणार आणि चांगल्यापैकी प्रॉफिट जे आहे ते ऑप्शन सेलर कमवू शकतात. आणि इंडिया विक्स वाढल्यामुळे तुम्ही पाहत असाल की 3 दिवस आत्ता निफ्टीच्या एक्सपायरीला शिल्लक आहेत आजपासनं, त्याचा ॲट द मनी प्रीमियम आहे ऑलमोस्ट 400 रुपये. 400 रुपयाचा प्रीमियम म्हणजे आयदर, म्हणजे जो कोणी ते स्ट्रॅडल घेतील किंवा 25,000चे कॉल पुट दोन्ही सेल करतील, तर आयदर मार्केट 25,000पासून 400 पॉईंट खाली येऊन त्याच्या खाली जेव्हा जाईल तेव्हा त्यांना लॉस होईल, आयदर 25,000च्या वरती 400 पॉईंट जाऊन जेव्हा त्याच्यावर जाऊन ट्रेड करेल 3 दिवसात तेव्हा त्यांना लॉस होईल. अदरवाईज त्यांच्या दोन्ही पोझिशन
मोस्ट लाईकली प्रॉफिटमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. आणि जर मार्केट 25,000च्या आसपास एक 50 ते 100 पॉईंट जर वर किंवा खाली जर क्लोज झालं तर मग मात्र सगळ्यात जास्त पैसे ते बनवतील. म्हणजे अशी प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजेच काय, एकंदर जर तुम्ही पाहिलं तर मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी इंडेक्स हायर असल्यामुळे ऑप्शनच्या प्राइसेस खूप जास्त आहेत. काल मी सुद्धा 25,800चा जो स्ट्राईक आहे तर तो कॉल सेल केला ऑलमोस्ट 19 रुपयाला, 19 ते 20 रुपयाला. आणि 24,000चा जो पुट आहे तो सुद्धा मी 20 रुपयाला सेल केला. मग तुम्ही विचार करा, दोन्ही आपण काय म्हणतो की जे स्ट्राईक्स आहेत तर ते ॲट द मनीपासून 1000 पॉईंट लांब आहेत. म्हणजे मार्केटला सिंगल डिरेक्शनमध्ये 3 दिवसात 1000 पॉईंट मुवमेंट करावं लागेल, तेव्हाच माझी पोझिशन लॉसमध्ये येऊ शकते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी किती आहे. ओके, तर मग अशा पद्धतीनं सध्या ऑप्शन बाईंग करण्यापेक्षा ऑप्शन सेलिंग करण्याकडे लोकांचा कल असला पाहिजे. परंतु ऑप्शन सेलिंगसाठी लागतं मोठं कॅपिटल, मोठं भांडवल, आणि त्यासाठी लागतो व्यवस्थित केलेला अभ्यास. त्यासाठी शिकावं लागतं, प्रत्येक गोष्ट पाहावी लागते, त्याशिवाय ते मोस्ट लाईकली पॉसिबल नाही आहे. ओके, तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर सध्या तरी ग्लोबल ट्रिगर्स काही नाहीच आहेत. आज US मार्केट रात्री चालू होईल, त्यानंतर आपण पाहूयात की उद्या त्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने राहील. त्यातल्या त्यात ही मंथली एक्सपायरी आहे, त्यामुळे मार्केट वोलाटाईल राहणार आहे, एवढं मात्र नक्की. आता जर आपण कंपन्यांचे जर रिझल्ट पाहिले, म्हणजेच काय की मार्केट जसं पडलं होतं मध्यंतरी एक 4-6 महिने, तर ते डिस्काउंट करत होतं प्रत्येक गोष्टीला की कंपन्यांचे अर्निंग्स चांगले येणार नाही आहेत, त्या हिशोबाने ते डिस्काउंट करत होतं. परंतु आता काय झालं की कंपन्यांचे अर्निंग्स, मोस्ट ऑफ द कंपन्यांचे अर्निंग्स हे एक्सपेक्टेशनपेक्षा बरे आलेले आहेत. फार चांगले नाहीत, परंतु बरे आलेले आहेत. म्हणजेच काय की मार्केट आहे ह्याच एरियामध्ये कन्सोलिडेट होण्याची फार मोठी पॉसिबिलिटी आहे येणाऱ्या 2-3 महिन्यात. मग आता ती रेंज किती असू शकते? हायर साईडला ऑल टाईम हायची जी लेवल आहे 26,300 ती, आणि डाऊन साईडला आपण पकडू शकतो एक मोठी 24,000च्या आसपास. तर ह्या एक 2-2.5 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट बराच काळ राहण्याची पॉसिबिलिटी आहे, जोपर्यंत नेक्स्ट ट्रिगर मिळत नाही, नेक्स्ट अर्निंग्स कंपन्यांचे येत नाहीत. आणि जेव्हा अर्निंग्स खूप चांगले यायला सुरुवात होईल तेव्हा स्टॉक्स ब्रेकआउट करायला सुरुवात करतील, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आज मार्केट जे आहे तर ते साईडवेज राहण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, ना की ब्रेक करून हायर साईडला जाईल. कारण कुठलाही ट्रिगर नाही आहे, काहीतरी ट्रिगर मिळाला पाहिजे. जसं काल आपण पाहिलं की इंडिया ही एक 4th लार्जेस्ट इकॉनॉमी झालेली आहे, तर त्याचा इम्पॅक्ट, आणि प्लस RBIनं डिव्हिडंड दिला, रेकॉर्ड डिव्हिडंड गव्हर्नमेंटला, तर त्यामुळे फिस्कल डेफिसिट कमी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहता काल आपल्याला मार्केटमध्ये एक रॅली पाहायला मिळाली ऑलमोस्ट 200 पॉईंटच्या आसपास, 200-250 पॉईंटच्या आसपास. तर मग अशा पद्धतीनं काही ना काहीतरी रिझन लागतं, तेव्हाच मार्केट ते डिस्काउंट करण्याचा प्रयत्न करतं. तर सध्या तरी कुठलाही रिझन नाही आहे आजसाठी, उद्याचं उद्या पाहूयात. परंतु ह्या आठवड्यासाठी तरी म्हणावं असं कुठलंही रिझन नाही आहे. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.